महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. सातपूर रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे लिंक रोडला आंदोलन. तात्काळ दखल न घेतल्यास तीव्र जनआंदोलनाचा इशारा. नाशिक शहरातील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था, ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि त्यातून घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर भारताचा कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी व भारतीय ट्रेड युनियन केंद्र CITU यांनी सातपूर अंबड लिंक रोडवरील दत्त मंदिर या ठिकाणी आंदोलन केले. यावेळी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच सातपूर विभागीय कार्यालयात विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून तातडीने कारवाईची मागणी केली. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र जन आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. निवेदनात म्हटले की शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था आणि निकृष्ट दर्जाची कामे यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून खड्ड्यांमुळे झालेल्या विविध अपघातात आतापर्यंत 5 नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनांना महापालिका प्रशासनाचा निष्काळजी व भोंगळ कारभार जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आलाय. संघटनांनी केलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत व वारसांना महानगरपालिकेत नोकरी देणे, जखमींना नुकसान भरपाई देणे, निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करणे, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण रद्द करणे, प्राधिकरणामार्फत झालेल्या सर्व कामाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे, भविष्यातील विकास कामे महापालिकेने स्वतःच्या माध्यमातून दर्जेदार पद्धतीने करणे, तसेच सुरू असलेल्या कामांच्या ठिकाणी माहिती फलक, पथदीप आणि रिफ्लेक्टरची व्यवस्था करणे आदी मागण्यांचा समावेश आहे. या सर्व मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा भारताचा कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी आणि CITUच्या वतीने व्यापक जन आंदोलन उभारण्यात येईल असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आलाय. यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते डॉक्टर DL कराड, सीताराम ठोंबरे, दिनेश सातभाई, तानाजी जायभावे, सचिन भोर, दगडू हडगर, मिलिंद वाघ, संतोष काकडे, तुकाराम सोंजे, मोहन जाधव, एकनाथ इंगडे, आत्माराम डावरे, राहुल गायकवाड, सतीश खैरनार, पाशा खान पठाण, विजया टिकल, गौतम कोंगडे, अरविंद शहापुरे, युवराज पाटील, संतोष दळवी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, सातपूर. दखल घेतली नाही तर मोठ्या प्रमाणात आम्ही या नाशिक शहरामध्ये रस्ता रोको असेल, बेमुदत आंदोलन असेल, याच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन करू असा गरजेची सर आम्ही आपल्या या निवेदनामार्फत आपल्यापर्यंत देत आहोत. CPIM जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, CPIM जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. नाशिक खड्डेमुक्त झालाच पाहिजे. भाऊ, काय सांगाल रस्ते संदर्भात? आज आपण दत्त मंदिर येथे आंदोलन केलेलं आहे, काय प्रमुख मागणी आहे आपली? आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून तानाजी अप्पा जायभावे, कॉम्रेड सीताराम ठोंबरे, तुकाराम सोंजे, सातभाई काकडे, कॉम्रेड मोहन जाधव वडगर यांच्या नेतृत्वाखाली आपण दत्त मंदिर चुंचाळे शिवार येथे पक्षाच्या वतीने निदर्शनाचं आंदोलन केलेलं आहे. प्रमुख आमच्या ज्या मागण्या आहेत की ही जी काही कुंभमेळा निमित्तची जी कामं सुरू आहेत ही कोणत्याही प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात येऊ नये, ती नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात यावी, ही आमची एक प्रमुख मागणी आहे. त्याच्यानंतर कोणतेही काम करत असताना आवश्यक ते रिफ्लेक्टर आणि सुरक्षेची काळजी घेतली जावी आणि जे ह्या कामांमुळे अपघाती ज्यांचा मृत्यू झालेला आहे या सर्व अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना भरपाई तसेच त्यांना नाशिक महानगरपालिकेच्या सेवेमध्ये संधी देण्यात यावी, अशी आमची प्रमुख मागणी आहे. परंतु हे करत असताना सुद्धा नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक असतील किंवा प्रशासनामधील अधिकारी असतील, इतके शिकलेली ही लोक आहेत, परंतु कोणत्याही प्रकारचं नियोजन काम करताना आपल्याला दिसून येते. कुंभमेळ्याचे कामही फक्त मुख्य रस्त्यांचेच आहे, परंतु ते करत असताना सुद्धा कोणत्याही प्रकारचं नियोजन नाही. उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर आपला सातपूर अंबड लिंक रोड जो आहे हा रस्ता गरवारे पॉईंटपासून ते इंडियन ऑइल पेट्रोल पंप इथपर्यंत 54 मीटर रुंदीचा आहे. याच्यामध्ये 36 मीटरचा DP रोड आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त 9 मीटरचे 2 सर्व्हिस रोड आहे. जर काम चालू करण्याच्या अगोदर या रस्त्याचा योग्य असा सर्वे झाला असता आणि सर्व्हिस रोडमधून ड्रेनेज लाईन असेल, भुयारी गटरच्या लाईन असेल, MSCBच्या लाईन्स असतील, ह्या जर टाकल्या असता तर रहदारीला त्याच्यामुळे कोणताही अडथळा निर्माण झाला नसता आणि अपघाती कोणाचाही मृत्यू झाला नसता. तसेच मुख्य रस्त्याचं काम चालू करण्याच्या अगोदर ही सर्व्हिस रोड जर महानगरपालिकेने तयार केली असती तर वाहतूकसुद्धा सुरळीत चालू राहिली असती आणि मुख्य रस्त्याचं कामसुद्धा अतिशय चांगल्या दर्जाचं झालं असतं. परंतु अशा पद्धतीचं कोणतंही नियोजन न करता
फक्त काम करायचं, अस्तित्वात असलेल्या रस्त्या फक्त डांबर काढून त्याच्यावर कॉन्क्रिटीकरण करायचं आणि काहीतरी कुंभमेळ्याच्या माध्यमातून मोठी मोठी कामं चालू आहेत असा दिखावा करण्याचं काम नाशिक महानगरपालिकेच्या ट्रस्टी म्हणून नगरसेवक आणि प्रशासनाच्या माध्यमातून चालू असलेला दिसत आहे. यामध्ये तुम्ही म्हणताय की असं करणं गरजेचं होतं डीपी रोड वगैरे, पण मग यामध्ये नेमकी चूक कोणाची, प्रशासनाची का लोकप्रतिनिधी? याच्यामध्ये भ्रष्टाचार करणं हा मूळ उद्देश असल्यामुळे कोणत्याही प्रकारचं नियोजन घेण्याची काळजी ना लोकप्रतिनिधींनी घेतलेली आहे ना प्रशासनाने घेतलेली आहे. आपण जर बघितलं तर प्रभागात देखील खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे. आपण देखील 5 वर्ष नगरसेवक होतात, त्यावेळेस परिस्थिती काय होती, आता काय आहे आणि काय करणं गरजेचं आहे? मी 2012 ते 17 मध्ये नगरसेवक होतो. त्यावेळेस सुद्धा कुंभमेळ्याचा वेळ होती आणि काम करत असताना कुंभमेळ्याच्या माध्यमातून जी मुख्य रस्ते होती ती सुद्धा अतिशय चांगल्या दर्जाची आपण निर्माण केली होती. परंतु ते करत असतानाच ज्या वस्त्या आहेत, जाधव संकुल असेल, म्हाडा असेल, संजूनगर असेल, चोंचळे गाव असेल, रामकृष्ण नगर असेल, केवळ पार्क परिसर असेल, मळे परिसर, ह्या भागातले सुद्धा ज्या मूलभूत गरजा आहेत, पाणी असेल, लाईट असेल, ड्रेनेज असेल, रस्ते असतील, हे सुद्धा आपण ही कुंभमेळ्याचे काम चालू असताना आपण ती समांतररित्या चालू ठेवली होती आणि त्याच्यामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास त्यावेळेस झालेला नव्हता. परंतु ह्यावेळेस याच्या उलट झालेलं आहे. मुख्य रस्ते तर सगळं खोदूनच ठेवलेले आहेत, तिथे मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे झालेले आहेत, तिथे तर वाहतुकीला त्रासच आहे. परंतु ज्या वाड्या वस्त्या आहेत नाशिक महानगरपालिकेमधल्या, तिथे सुद्धा कोणत्याही प्रकारची मूलभूत गरज पूर्ण करण्यासाठीचं एकही काम नाशिक महानगरपालिकेचं करताना दिसून येत नाही आणि त्याचा पाठपुरावा करताना मला नगरसेवक सुद्धा दिसत नाही. आता नगरसेवकांना छोटासा खड्डा बुजवला तरी खूप मोठा आनंद भेटतो, जसं त्यांनी काहीतरी एखादं उड्डाणपुलाचं काम केलेलं आहे. अशा पद्धतीने त्यांचे रील्स ज्यावेळेस आम्ही बघतो त्यावेळेस ह्या लोकप्रतिनिधींवर हसावं की रडावं अशी एक सर्वसामान्य मतदार म्हणून आमच्या मनामध्ये एक विचार येतो. भाऊ, आता तुम्ही आंदोलन केलेलं आहे आणि शासनाने प्रशासनाने महानगरपालिकेने हे जर रस्ते खड्डे बुजवले नाही, रस्ते व्यवस्थित केले नाही तर आपली पुढची दिशा काय असणार? आम्ही प्रशासनाला कडक असा इशारा दिलेला आहे की जर आपण येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये जर हे खड्डे पूर्णपणे बुजवले नाही, नागरिकांना होणारा त्रास जर आपण कमी करण्याचा प्रयत्न जर नाही केला तर आम्ही शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये याच्यापेक्षा तीव्र निदर्शनं आणि गरज पडल्यास उपोषण किंवा धरणे आंदोलन अशा पद्धतीचे आंदोलन चौकामध्ये सुरू करू. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.